नेक्स्ट एक्झाम्पल, I equal to integration of sec square x into square root of tan square x plus tan x minus 7 into dx. मग इथं सगळीकडे tan x आहे आणि पुढे sec square x आहे. सबस्टिट्यूशन करून घ्या. पुट tan x equal to t. Differentiating with respect to t. tan x ची डेरिव्हेटिव्ह sec square x into dx upon dt equal to t ची डेरिव्हेटिव्ह वर येणार. Therefore, sec square x into dx is equal to dt येणार. Therefore, I equal to integration of हे sec square x आणि हे dx असं मिळून त्याला मी dt कन्सिडर करणार आहे. स्क्वेअर रूट मध्ये बाकीचं काय काय ते बघा. tan x म्हणजे t घ्यायचंय, मग टी स्क्वेअर प्लस टी मायनस 7 इंटू डी टी हे असेल. आता याच्यामध्ये लास्ट टर्म फाइंड आउट करूया. लास्ट टर्म इक्वल टू मिडल टर्मचा स्क्वेअर म्हणजे टीचा स्क्वेअर येणार डिव्हायडेड बाय 4 इंटू फर्स्ट टर्म हे असे येणार. टी स्क्वेअरला टी स्क्वेअर कॅन्सल होईल. लास्ट टर्म येणार 1/4. इथे ऍडजस्ट करूया. इंटिग्रेशन ऑफ टी स्क्वेअर प्लस टी प्लस 1/4 हे एक्स्ट्रा घेतलेलं 1/4 हे पुढे लगेच कॅन्सल करा. मायनस 1/4 मायनस 7 इंटू डी टी हे असेल. त्याच्या पुढे बघा आता काय काय होते. दिस इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ हा पूर्ण वर्ग आहे टी प्लस 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस हे किती होणार बघा. 4×7 = 28 आणि 1 29 छेद 4 29/4 असे बघा. बरोबर आहे का. हे जरा थोडस याची लांबी जरा कमी करतोय फक्त. इंटू डी टी. आता याला फक्त व्यवस्थित ऍडजस्ट करून घ्या फक्त फॉर्म्युल्याच्या पद्धतीनं. टी प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस √29 डिव्हायडेड बाय 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू डी टी या पद्धतीने. तर ह्याला ऍडजस्ट करूया. थांबा, मायनस मायनस आहे, मायनस मध्ये मायनस आहे असं काहीतरी होते बघा गडबड. मायनस आहे मध्ये. आता याच्यामध्ये फॉर्म्युला √x² मायनस a² त्याचा फॉर्म्युला आहे. मग त्याच्यामध्ये पाहिजे असले तर फॉर्म्युला लिहितोय. याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे आपल्याला. आता याचं सेव्ह होते पूर्ण. तर याचा फॉर्म्युला असा आहे x/2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ x² मायनस a² मध्ये मायनस आहे त्यामुळे मायनस येईल तिथं. मायनस a²/2 इंटू लॉग ऑफ मॉड मध्ये x प्लस स्क्वेअर रूट ऑफ x² मायनस a² हे असेल आणि पुढं प्लस सी. त्यामुळे चिन्ह जरा फक्त बघा. इथं बाकीच्या ठिकाणी काही नाही. इथं मायनस असेल तर इथं मायनस आहे. इथं प्लस असेल फॉर्म्युल्यामध्ये, इथं सुरुवातीला इथं प्लस असेल तर इथं प्लस आहे. एवढा फक्त फरक जरा तेवढा लक्षात ठेवा. बाकीच्या टर्म्स बऱ्यापैकी सिमिलर येतात त्याच्यामध्ये. आता हे वापरूया याच्यात. देअरफॉर आय इक्वल टू याच्यासाठी एक्सच्या ठिकाणी टी प्लस 1/2 आहे. मग हे होणार टी प्लस 1/2
डिव्हायडेड बाय 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ, ही टर्म आहे अशी तुम्हाला इथं मांडावी लागेल, टी प्लस 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस √29/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर म्हणजे हे आहे असं पूर्ण घ्यावं लागेल, त्याचा वर्ग. याचा स्क्वेअर किती आहे, 29/4 डिव्हायडेड बाय 2 इंटू लॉग ऑफ एक्सच्या ठिकाणी येणार टी प्लस 1/2 प्लस परत एकदा रूट मध्ये हे सगळं येणार, ते इकडे घेतोय खाली, रूट ऑफ टी प्लस 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस √29/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथं हे मॉड कम्प्लीट होईल, पुढे प्लस सी, हे एवढं सगळं येणार आहे बघा. याच्यात टर्म बऱ्याच मोठे येतात. आता याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन करायचं आहे आपल्याला. देअर फोर आय इक्वल टू, इथे किती होईल बघा, 2t प्लस 1 आणि हे 2 खाली येणार म्हणजे 4 होईल तिथं. 2t प्लस 1 डिव्हायडेड बाय 4 इंटू स्क्वेअर रूट ऑफ. आता इथं बघा, हे तुम्ही सिम्प्लिफिकेशन कशाचं केलेलं आहे, त्याची सुरुवात कुठून आहे बघा. हे बघा, इथून सुरुवात आहे, त्यामुळे हे डायरेक्ट लिहून टाकायचं इथं, टी स्क्वेअर प्लस टी मायनस 7 टी स्क्वेअर प्लस टी मायनस 7 मायनस इथे किती होणार बघा, हे 4 खाली येणार इथं, त्यामुळे हे होणार 29/8 लॉग ऑफ, इथं टी प्लस 1/2 तसंच ठेवतोय, प्लस रूट मध्ये तेवढं आता परत एकदा ते आहे असंच लिहायचं, टी स्क्वेअर प्लस टी मायनस 7, इथं मॉड कम्प्लीट होईल आणि प्लस सी हे असेल. आता याच्यामध्ये टीच्या ठिकाणी वरती सबस्टिट्यूशन बघा बरं काय केलं होतं, पुट टॅन एक्स इक्वल टू टी होतं का बघा, इथे टीच्या ठिकाणी टॅन एक्स वापरायचं, म्हणजे मग तुम्हाला त्याचा आता फायनल आन्सर मिळेल. थोड्याशा टर्म्स वाढतील आणखी जरा, 2 ओळींचा वापर करून व्यवस्थित उत्तर लिहून टाका. 2 tan x प्लस 1 डिवाइडेड बाय 4 इंटू स्क्वेअर रूट ऑफ tan स्क्वेअर एक्स प्लस tan एक्स मायनस 7 हे असेल. त्याच्या पुढं मायनस 29/8 लॉग ऑफ मॉड मध्ये tan एक्स प्लस 1/2 प्लस रूट मध्ये tan स्क्वेअर एक्स प्लस tan एक्स मायनस 7 मॉड मध्ये प्लस सी. हा त्याचं फायनल आन्सर या पद्धतीने येईल. त्यामुळे टर्म्स वाढतील, फक्त व्यवस्थित तेवढं मांडून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल, आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 5 इंटू dx. मग इथं लास्ट टर्म फाइंड आउट करूया पहिल्यांदा. लास्ट टर्म इक्वल टू मिडल टर्मचा स्क्वेअर डिव्हायडेड बाय 4 इंटू फर्स्ट टर्म. इथं सगळंच कॅन्सल होईल, लास्ट टर्म येणार इथं 1, ते तेवढं ऍडजस्ट करून घ्या. दिस इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2x, लास्ट टर्म आहे प्लस 1 प्लस 5 आहे, त्याला फक्त मग पुढे प्लस 4 तेवढं ऍडजस्ट करून टाकतोय. 1 प्लस 4 5 येते की नाही तेवढं फक्त बघून घ्या. सो दिस इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ
एक्स प्लस वन ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस फोरच्या ठिकाणी येणार टूचा स्क्वेअर. आता इथं परत एकदा रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर तो फॉर्म्युला वापरायचा आहे. फॉर्म्युला लिहितो इथं पहिल्यांदा. तर हे काय येणार एक्स अपॉन टू इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन टू इंटू लॉग ऑफ मॉड मध्ये एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी. हे या पद्धतीने हा फॉर्म्युला फक्त इथं वरती वापरा. देअरफॉर आय इक्वल टू एक्स अपॉन टू म्हणजे इथे येणार एक्स प्लस वन डिव्हायडेड बाय टू स्क्वेअर रूट मध्ये एक्स प्लस वन ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस टू चा स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे टू चा स्क्वेअर म्हणजे तो येणार फोर डिव्हायडेड बाय टू इंटू लॉग मॉड मध्ये एक्सच्या ठिकाणी येणार एक्स प्लस वन प्लस स्क्वेअर रूट मध्ये एक्स प्लस वन चा स्क्वेअर प्लस टू चा स्क्वेअर इथं मॉड कम्प्लीट प्लस सी हे असेल. त्याचं सिम्प्लिफिकेशन हे बघा बरं रूट मध्ये इथं जे आलेलं आहे ते काय आहे. ही जी टर्म आहे याच्यासाठी तुम्ही डायरेक्ट हे लिहू शकता एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस फाईव्ह. देअरफॉर आय इक्वल टू एक्स प्लस वन अपॉन टू इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस फाईव्ह प्लस इथं बेदुनी चार दोन राहतील शिल्लक लॉग ऑफ मॉड मध्ये एक्स प्लस वन प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस फाईव्ह प्लस सी हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ टू एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स प्लस फोर इंटू डी एक्स. ही एवढीच टर्म मी सेपरेट लिहून घेतोय. एकदा असं पण प्रयत्न करून बघूया. सो दिस इज इक्वल टू याच्यातून दोन पहिल्यांदा बाहेर कॉमन घेतोय म्हणजे इथं अशी शिल्लक राहील एक्स स्क्वेअर प्लस थ्री अपॉन टू एक्स प्लस टू. आता याच्यातली लास्ट टर्म फाइंड आउट करूया. लास्ट टर्म इक्वल टू मिडल टर्मचा स्क्वेअर डिव्हायडेड बाय फोर इंटू एक्स स्क्वेअर. हे एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल. हे किती होणार नाईन अपॉन फोर हे फोर खाली येणार इथं होणार नाईन अपॉन सिक्स्टीन. ही तिथली लास्ट टर्म आहे. सो दिस इज इक्वल टू टू इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस थ्री अपॉन टू एक्स प्लस नाईन अपॉन सिक्स्टीन मायनस नाईन अपॉन सिक्स्टीन प्लस टू हे असेल. सो दिस इज इक्वल टू टू इंटू ब्रॅकेट हे किती येणार एक्स प्लस थ्री अपॉन फोर ब्रॅकेटचा स्क्वेअर हे 16 दुने 32 32 वजा 9 म्हणजे 23 होणार आणि प्लस येणार प्लस 23 अपॉन 16 हे असेल. सो दिस इज इक्वल टू टू इंटू ब्रॅकेट एक्स प्लस थ्री अपॉन फोर ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस रूट 23 अपॉन फोर ब्रॅकेटचा स्क्वेअर हे असेल. मग आता ही जी टर्म आहे ती मला इथं इंटिग्रेशनच्या आत रूटच्या आतमध्ये वापरावी लागेल. बघा परत एकदा
हे असं आहे दिलेलं एक्झाम्पल. आणि ही टर्म सोडवून मी एवढी फाइंड आउट केलेली आहे. मग हे जर तुम्ही असं सोडवून घेतलं तर तुमचं 1, 2, 3, 4 4 स्टेप मधलं इंटिग्रेशनचं चिन्ह, वर्गमूळ, डीएक्स हे एवढं सगळं वाचलं, हे लक्षात ठेवा. आता ही व्हॅल्यू आपण इथं इंटिग्रेशनच्या आतमध्ये घेऊया. देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 3/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस √23/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू डीएक्स हे असेल. मग याच्यातलं √2 तेवढं पहिल्यांदा बाहेर घेऊया. कॉन्स्टंट टर्म त्याला तुम्ही डायरेक्ट बाहेर घेऊ शकताय. बाकीचं सगळं आहे असं मांडून टाका. हे असेल. आता हे परत एकदा √x² प्लस a² आहे. √x² प्लस a² इंटू डीएक्स याचं जर इंटिग्रेशन आपण जर घेतलं तर हे येणार आहे x/2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ x² प्लस a² प्लस a²/2 इंटू लॉग मॉड मध्ये x प्लस स्क्वेअर रूट ऑफ x² प्लस a² प्लस c असं त्याचा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला आता इथं मला वरती वापरायचा आहे. हे √2 तसंच ठेवतोय इंटू. तर बघा तिथं काय काय लिहावं लागेल आपल्याला. x प्लस 3/4 डिव्हायडेड बाय 2 हे असं येणार पहिल्यांदा इंटू स्क्वेअर रूट ऑफ हे लिहूया जे काय आहे पहिल्यांदा ते. त्याच्यानंतर त्याचं सिम्प्लिफाईड व्हर्जन फाइंड आउट करू. हे असेल. त्यानंतर प्लस a²/2 a² म्हणजे हे येणार 23/16 डिव्हायडेड बाय 2 इंटू त्याच्या पुढे लिहितो इथं किंवा एक काम करतो ही टर्म मी इथं परत खाली घेतोय आणि इथली टर्म मी काढून टाकतोय. कारण हे बाकी सगळं बसणं जरा अवघड आहे इथं. इंटू लॉग ऑफ मॉड मध्ये एक्स येणार म्हणजेच x प्लस 3/4 प्लस स्क्वेअर रूट मध्ये x प्लस 3/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस √23/4 त्याचा स्क्वेअर मॉड कम्प्लीट प्लस सी असेल. आता ही टर्म जी आपण इथं शोधून काढलेली आहे ती कुठून आलेली आहे जरा बघा बरं. एवढा आहे बघा त्याच्यासाठी x² प्लस 3/2x प्लस 2 हे लिहायचं याच्यासाठी. त्यामुळे ही प्रोसेस जरा फक्त बघून ठेवा. नाहीतर परत सोडवत बसाल. काही गरज नाही परत सोडवायची. वरती आपण सोडवलेलं असतेच. फक्त ते व्यवस्थित शोधा आणि मांडा त्याला. देअरफॉर आय इक्वल टू आता याचं सिम्प्लिफिकेशन बघू. √2 इंटू ब्रॅकेट इथे किती होणार बघा 4x प्लस 3 आणि हे 4 खाली येणार 4x प्लस 3 डिव्हायडेड बाय 8 इंटू रूट मध्ये x² प्लस 3/2x प्लस 2 याच्यासाठी हे लिहायचं प्लस इथे किती होणार बघा बरं हे 16 इथं खाली येणार म्हणजे 23/32 होणार तिथं इंटू लॉग मॉड मध्ये x प्लस
3/4 प्लस रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 3/2x प्लस 2. इथं मॉड कम्प्लीट होईल प्लस सी. थांबा, इथं मॉड कम्प्लीट आणि इथं हा ब्रॅकेट पण मला कम्प्लीट करावा लागेल. इथं कारण बाहेर रूट 2 आहे, त्या रूट 2 न या सगळ्यांना मल्टिप्लाय करावं लागेल, त्याला तसंच ठेवतोय बाहेर. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2 प्लस कॉट एक्स मायनस कोसेक स्क्वेअर एक्स इंटू ई रेस टू एक्स इंटू डी एक्स. आता आपल्याला याच्यामध्ये हा जो प्रकार आहे, हा प्रकार या थेरम वरती डिपेंडंट आहे. ई रेस टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स प्लस सी. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये दोन पार्ट असे करता आले पाहिजेत की एक फंक्शन आहे आणि त्याच फंक्शनची परत पुढे डेरिव्हेटिव्ह आहे. तर तुम्ही डायरेक्ट हे असं मांडू शकताय. इथे ई रेस टू एक्स आहे बघा, त्याला तुम्ही पुढे कन्सिडर करू शकताय, काय अडचण नाही त्याच्यात. आता हे जे दिलेलं एक्झाम्पल आहे याच्यामध्ये हे बघा बरं, 2 प्लस कॉट एक्स आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह किती येईल? मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स फक्त. त्यामुळे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की याच्यामध्ये एफ ऑफ एक्स कोण आहे आणि त्याची डेरिव्हेटिव्ह कोण आहे. जर तसं नाही ओळखता आलं तर थोडीशी ऍडजस्टमेंट तिथं करावी लागेल, फॉर्म्युले वगैरे वापरून ऍडजस्टमेंट करून घ्यावी लागेल. मी आता इथं तसं कन्सिडर करतोय. assume that f of x equal to 2 plus cot x differentiating with respect to x, f dash x equal to 2 ची डेरिव्हेटिव्ह 0, cot x ची डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स मायनस आहे इथं. त्यामुळे आता हे दिलेलं एक्झाम्पल कन्व्हर्ट कशा पद्धतीने होईल बघा. देअरफॉर I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ हे ई रेस टू एक्स इकडे पुढे घेतो इंटू ब्रॅकेट 2 प्लस कॉट एक्स म्हणजे एफ ऑफ एक्स घेतो प्लस मायनस कोसेक स्क्वेअर एक्स म्हणजेच एफ डॅश एक्स इंटू डी एक्स हे असेल. सो दिस इज इक्वल टू, आता फक्त ह्याचं आन्सर काय येणार आहे या थेरम प्रमाणे, थेरम मी इथे लिहिलेला आहे. याचा आन्सर येणार आहे ई रेस टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स प्लस सी. दिस इज इक्वल टू ई रेस टू एक्स एफ ऑफ एक्स म्हणजे हे आहे 2 प्लस कॉट एक्स प्लस सी. हे त्याचं फायनल आन्सर आहे. एवढंच काम करायचं आहे, पण हा टाईप व्यवस्थित करा. हा इम्पॉर्टंट टाईप आहे, व्यवस्थित तयारी करा त्याची, 2 मार्क 3 मार्क मिळून जातात. नेक्स्ट एक्झाम्पल. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ हे ई रेस टू एक्स पुढे लिहून घेतोय 1 प्लस साइन एक्स डिव्हायडेड बाय 1 प्लस कॉस एक्स इंटू डी एक्स. काय करतोय ही जी टर्म, कारण इथं तर एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश एक्स असे दोन भाग काही मला याच्यामध्ये दिसत नाहीत. मग ही जी टर्म आहे ब्रॅकेट मधली ती जरा सेपरेट सोडवून घेतोय. 1 प्लस साइन एक्स डिव्हायडेड बाय 1 प्लस कॉस एक्स, याला असं करून घेतो. इथं 1 प्लस आहे असंच ठेवतोय, साइन 2 थिटा म्हणजेच 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा हे असेल डिव्हायडेड बाय मध्ये 1 प्लस कॉस 2 थिटा, त्याचा फॉर्म्युला येतो 2 कॉस स्क्वेअर थिटा, अँगल हाफ करून घ्या हे असेल. आता यानं सेपरेट डिव्हाइड करून घ्या.
जरा बघा बरं, यानं सेपरेट डिवाइड केल्यानं याने याला डिवाइड करायचं, म्हणजे इथे येणार 1/2. हे 2 आहे ते इथं सेपरेट लिहिलं, आणि 1/cos², म्हणजेच हे तयार होणार sec²x/2 प्लस यानं याला डिवाइड केलं की 2 ला 2 कॅन्सल होते, एक कॉस कॅन्सल होते, sin/cos ते येणार आहे tan x/2. मग हे tan x/2 आहे, त्याची ही डेरिव्हेटिव्ह आहे. बघा व्यवस्थित, tan ची डेरिव्हेटिव्ह sec² आणि x/2 ची डेरिव्हेटिव्ह 1/2. आता या टर्मसाठी इंटिग्रेशन मध्ये हे मांडून घेऊया. देअरफॉर I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ e रेस टू x इंटू ब्रॅकेट, हे पहिल्यांदा लिहितोय tan x/2 प्लस 1/2 sec² x/2 इंटू dx, या पद्धतीने. हे एफ ऑफ एक्स आणि ही त्याची डेरिव्हेटिव्ह. assume that f of x equal to tan x/2 differentiating with respect to x, f dash x equal to tan ची डेरिव्हेटिव्ह sec² x/2 आणि x/2 ची डेरिव्हेटिव्ह 1/2 sec² x/2 हे असेल. ही व्हॅल्यू याच्यामध्ये वापरून घेऊया. देअरफॉर I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ e रेस टू x इंटू ब्रॅकेट f ऑफ x प्लस f डॅश x इंटू dx हे असेल. मग याचं इंटिग्रेशन येते e रेस टू x इंटू एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स काय आहे ते तेवढं फक्त व्यवस्थित लक्ष द्या. दिस इज इक्वल टू e रेस टू x इंटू एफ ऑफ एक्स प्लस सी. मग एफ ऑफ एक्स आहे tan x/2, सो दिस इज इक्वल टू e रेस टू x इंटू tan x/2 प्लस सी. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ e रेस टू x इंटू ब्रॅकेट 1/x मायनस 1/x² इंटू dx. नाही तर फारच सोपं उदाहरण आहे, कारण 1/x ची डेरिव्हेटिव्ह मायनस 1/x² येते. सांगितले मी तुम्हाला, फार महत्वाचा फॉर्म्युला आहे म्हणून. त्यामुळे याच्यात काही ऍडजस्टमेंट करायची नाहीये. assume that f of x equal to 1/x differentiating with respect to x, f dash x equal to minus 1/x². Therefore, I equal to integration of e raised to x into bracket 1/x म्हणजे f of x आणि मायनस 1/x², वजा चिन्ह सहित आहे बरं का ते, त्याला आपण f डॅश x घ्यायचे इंटू dx. मग याचा फॉर्म्युला आहे e रेस टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स, थेरमच आहे तो, प्लस सी. फक्त एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू तेवढी वापरा, ती आहे 1/x प्लस सी. त्यामुळे याचं फायनल आन्सर येणार e रेस टू x/x प्लस सी. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ e रेस टू x इंटू ब्रॅकेट x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू dx. इथं पण अजून ऍडजस्टमेंट क्लिअर नाहीये, त्यामुळे काय करूया, ही जी e रेस टू एक्सच्या पुढची जी टर्म आहे ती मी इथं सेपरेट लिहून घेतोय.
एक्स अपॉन एक्स प्लस वन ब्रॅकेटचा स्क्वेअर. याला मी असं लिहितोय पहिल्यांदा, या पद्धतीनं. यानं सेपरेट डिव्हाइड करून घ्या. यानं याला डिव्हाइड केलं की 1 अपॉन एक्स प्लस वन येणार. यानं इकडे डिव्हाइड करून घ्या, 1 अपॉन एक्स प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता ही ऍडजस्टमेंट बऱ्यापैकी करेक्ट तयार झालेली आहे. याला आपण इथं सुद्धा लिहू शकतोय की हे एफ ऑफ एक्स आहे प्लस ही त्याची डेरिव्हेटिव्ह आहे, असं पण आपण अरेंज करू शकतोय. त्यामुळे या टर्मसाठी ही व्हॅल्यू डायरेक्ट इथे इंटिग्रेशन मध्ये मी घेतोय. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश एक्स इंटू डी एक्स. त्यामुळे हा फॉर्म्युला बघा, 1 अपॉन एक्सची डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर त्यासारखंच आहे. त्यामुळे याचं इंटिग्रेशन येईल ई रेस टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स प्लस सी. आणि एफ ऑफ एक्स म्हणजेच 1 अपॉन एक्स प्लस 1 प्लस सी. त्यामुळे याचं फायनल आन्सर येईल ई रेस टू एक्स डिव्हायडेड बाय एक्स प्लस 1 प्लस सी. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स अपॉन एक्स आहे आणि पुढे ही टर्म दिलेली आहे एक्स इंटू लॉग एक्सचा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स लॉग एक्स इंटू डी एक्स. मग आता इथं हे जे बाहेर एक्स आहे छेदामध्ये, त्यांना आत इथं सेपरेट डिव्हाइड करून घेतोय. हे काय होईल बघा, ई रेस टू एक्स, एक्स ने याला डिव्हाइड करा. हे एक्स इथं एक्स आलं की हे कॅन्सल होणार, म्हणजे इथं शिल्लक राहणार लॉग एक्सचा स्क्वेअर. त्यानंतर या एक्स ने याला डिव्हाइड करा, असेल. आता लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर त्याची डेरिव्हेटिव्ह ही येते, ते आपण मांडू इथं सेपरेट. डेरिव्हेटिव्ह घेऊन पण बघूया आपण काय होते ते. assume that f of x इक्वल टू लॉग एक्स त्याचा स्क्वेअर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्याची डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स इक्वल टू, हे दोन पुढे घ्या, पॉवर एक न कमी करा, आणि लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह ती येणार 1 अपॉन एक्स. म्हणजेच एफ डॅश एक्स इक्वल टू 2 लॉग एक्स अपॉन एक्स हे असेल. याच्यामध्ये चेंजेस करून घ्या. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट हे एफ ऑफ एक्स, हे पुढे जे दिलेलं आहे 2 log x अपॉन एक्स, म्हणजेच एफ डॅश एक्स इंटू डी एक्स हे असेल. मग एफ ऑफ एक्स काय आहे तेवढं लक्षात ठेवा, लॉग एक्सचा ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो दिस इज इक्वल टू ई रेस टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स प्लस सी ई रेस टू एक्स इंटू लॉग एक्स त्याचा स्क्वेअर प्लस सी. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू 5x इंटू 5x
लॉग एक्स प्लस 1 डिव्हायडेड बाय एक्स इंटू डी एक्स. आता याच्यामध्ये मी 5x जे आहे त्याच्यासाठी डायरेक्ट सबस्टिट्यूशन करतोय. पुट 5x इक्वल टू टी. त्यामुळे जिथं x आहे तिथे येणार टी अपॉन 5. याची जर मी डेरिव्हेटिव्ह घेतली डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, तर याची डेरिव्हेटिव्ह येणार 5 dx अपॉन dt. टी ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी ती येणार 1. त्यामुळे dx इक्वल टू हे 1 अपॉन 5 इंटू डी टी हे असं तयार होईल. आता हे सगळे चेंजेस आपण याच्यामध्ये करून घेऊया. देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू टी इंटू ब्रॅकेट 5x आहे तिथं परत एकदा टी येणार, लॉग ऑफ एक्स आहे तिथे येणार टी अपॉन 5 प्लस 1 डिव्हायडेड बाय परत एकदा एक्स आहे तिथं पण येणार टी अपॉन 5 असेल इंटू dx जे आहे ते आहे 1 अपॉन 5 टाइम्स dt. आता हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे, सोडवायचं आहे. हे जे 1 अपॉन 5 आहे त्याला मी डायरेक्ट इंटिग्रेशनच्या बाहेर घेतो याला. बाकीचं काय काय शिल्लक राहते त्याच्यामध्ये बघा. ई रेस टू टी इंटू ब्रॅकेट यांना आता सेपरेट डिव्हाइड करायचंय. मग याला जर टी अपॉन 5 ने याला डिवाइड केलं, टी ला टी कॅन्सल होईल, इथं 5 वरती येणार. 5 टाइम्स लॉग ऑफ टी अपॉन 5 हे असेल प्लस टी अपॉन 5 ने याला डिवाइड केलं की 5 वरती जाणार, 5 अपॉन टी येणार हे असं. बघा लक्षात येते का. इंटू डी टी हे असेल. आता हिथं 5 आहे, हिथं 5 आहे, लॉग टी अपॉन 5 ची डेरिव्हेटिव्ह ते परत ऍडजस्ट होणं अवघड होणार त्याच्यात. ठीक आहे, हे आहे असंच ठेवूया ह्याला आपण, कारण परत जर मी 5 बाहेर घेतलं तर टी अपॉन 5 ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 5 येणार, परत ऍडजस्ट करावं लागेल. त्याच्यापेक्षा आहे असं याला मी 5 लॉग टी अपॉन 5 जे आहे त्यालाच मी एफ ऑफ टी कन्सिडर करतो. बघू मग पुढं काय होते ते. आय इक्वल टू ही टर्म आहे, ऍझ्युम दॅट एफ ऑफ टी इक्वल टू फाइव टाइम्स लॉग ऑफ टी अपॉन 5 हे घेतो याच्यामध्ये. मग याची डेरिव्हेटिव्ह मला घेता आली पाहिजे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. याची डेरिव्हेटिव्ह तुम्ही घेतली तर एफ डॅश टी हे 5 असंच राहील. पहिल्यांदा लॉग ची डेरिव्हेटिव्ह येणार, ती येणार 1 अपॉन टी अपॉन 5 येणार. त्याच्यानंतर त्या टी अपॉन 5 त्याची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी ते येणार 1 अपॉन 5. त्यामुळे याचं जर तुम्ही सिम्प्लिफिकेशन केलं, कसंही करा, हे 5 वर घ्या, हे 5 कॅन्सल करा, फायनल शिल्लक राहते 5 अपॉन टी, ते इथं तयार आहे. त्यामुळे हे इंटिग्रेशन कसं होईल बघा. आय इक्वल टू हे पहिलं 1 अपॉन 5 इंटू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू टी इंटू ब्रॅकेट हे आहे एफ ऑफ टी प्लस हे आहे एफ डॅश टी इंटू डी टी. त्यामुळे हे काय होईल, देअरफॉर आय इक्वल टू 1 अपॉन 5 इंटू ई रेस टू टी इंटू एफ ऑफ टी प्लस सी हे असेल.
मग एफ ऑफ टी आपण काय घेतले बघा, 5 log t/5. पहिल्यांदा ते करून घेऊया. असे याच्यातलं हे 5 कॅन्सल होईल. आणि त्याच्यानंतर टी ची व्हॅल्यू बघा काय होती सुरुवातीला. t = 5x आहे, ते आता इथं वापरूया. सो दिस इज इक्वल टू e⁵ into log of 5x/5 plus c. This is equal to e⁵ into log x plus c. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, I = इंटिग्रेशन ऑफ e⁻sin−1x into bracket x plus square root of 1 minus x square divided by square root of 1 minus x square into dx. ही अशी टर्म दिलेली आहे. मग इथे e⁻sin−1x आहे, तर त्या sin−1x साठी मी टी सबस्टिट्यूशन करून घेतो. त्याच्यावरून x = sin t येणार. त्याची डेरिव्हेटिव्ह घेऊया, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. sin−1x ची डेरिव्हेटिव्ह येणार 1/√1 minus x square into dx/dt. This is equal to 1. Therefore 1/√1 minus x square into dx. This is equal to dt. मग इथं छेदामध्ये √1 minus x square आहे आणि dx आहे, त्याला dt मध्ये काढून टाकूया. आता x च्या ठिकाणी sin t लिहिणार आहे, मग 1 minus x square ते पण बघून घेऊया काय येते. 1 minus x square म्हणजेच 1 minus sin square t. दिस इज इक्वल टू cos square t. याला जर तुम्ही रूट मध्ये घेतलं तर हे येणार आहे cos t. आता बऱ्यापैकी आपले सगळे सबस्टिट्यूशन्स तयार झालेले आहेत. देअरफॉर I = इंटिग्रेशन ऑफ, इथे येणार e⁻t इंटू ब्रॅकेट हे x आहे, त्याला लिहा sin t प्लस इथं √1 minus x square त्याची व्हॅल्यू आहे cos t, ते इथं घेतलं, आणि dx/रूट म्हणजे dt. आता ह्याच्यात काय sin t ची डेरिव्हेटिव्ह cos t डायरेक्ट तयारच झालेलं आहे, डायरेक्ट वापरा. त्याच्यात काय फार विशेष वेगळं काही नाही आहे जास्त. e⁻t इंटू ब्रॅकेट हे आहे f ऑफ t प्लस f'(t) इंटू dt. त्यामुळे ह्याचं आन्सर येणार e⁻t इंटू f ऑफ t प्लस c. मग f ऑफ t आहे sin t प्लस c, आणि t काय आहे ते तेवढं बघा. t आहे sin−1x, तेवढं घ्या तिथं t च्या ठिकाणी. सो दिस इज इक्वल टू e⁻sin−1x इंटू sin ऑफ sin−1x प्लस c. मग साइन ऑफ sin−1x म्हणजेच x येणार, ते x फक्त पुढे घेतोय, x इंटू e⁻sin−1x प्लस c. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, I = इंटिग्रेशन ऑफ
लॉग ऑफ 1 प्लस एक्स रेस टू 1 प्लस एक्स इंटू डी एक्स हे असेल. मग हे 1 प्लस एक्स पुढे घ्या सर, कारण याच्यामध्ये बाकीचं काय ऍडजस्टमेंट होण्याची शक्यता काही नाहीये. हे असं घेतोय. इथं पुढं आहे लॉग ऑफ 1 प्लस एक्स इंटू डी एक्स. याच्यातली लॉगची टर्म पहिल्यांदा घेतोय, फर्स्ट टर्म, आणि 1 प्लस एक्स ही सेकंड टर्म घेतोय. आपला नियमच आहे तसा LIATE, त्या पद्धतीनं आता याच्यामध्ये बाय पार्ट्स वापरून घ्या. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन मायनस मेन इंटिग्रेशन डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन. हे असेल. इथं ब्रॅकेट कम्प्लीट होईल इंटू डी एक्स हे असेल. सो दिस इज इक्वल टू, याच्यामध्ये काय काय होणार बघा, हे लॉग ऑफ 1 प्लस एक्स हे आहे असंच राहील. याच्यामध्ये काय होणार बघा, आता 1 चं इंटिग्रेशन येणार एक्स, एक्सचं इंटिग्रेशन येणार एक्स स्क्वेअर अपॉन 2 हे असेल. काय झालंय, ठीक आहे, मायनस हे आता मी सेपरेट सेपरेट इथल्या इथंच इंटिग्रेशन करून घेतलेलं आहे. त्याला आणखीन एका प्रकारे म्हणजे 1 प्लस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर डिव्हायडेड बाय 2 असं जरी घेतलं तरी पण चालेल. आता त्याला ऍडजस्ट करावं लागेल. मात्र परत इथं तशा 2 टर्म होते, परत वाढेल इंटिग्रेशन. थोडस जरा थांबूया, 1 मिनिट. इथं फक्त मी, कारण हे इथं जे करणार आहे तेच पुढे घेणार आहे, कारण नाहीतर मग परत इथं आणि प्रोडक्ट रूल वापरावा लागेल. आणखी एकदा प्रोडक्ट रूल म्हणतो, प्रोडक्ट करून घ्यावं लागेल. त्याच्यापेक्षा असं करूया, इथं हे बघा, 1 प्लस एक्स त्याचा स्क्वेअर डिव्हायडेड बाय 2 हे असं घेऊया. एक्सचं इंटिग्रेशन तुम्ही कसं घेताय, एक्स स्क्वेअर अपॉन 2 ते इथं केले, मायनस मेन इंटिग्रेशन लॉग ऑफ 1 प्लस एक्स त्याची डेरिव्हेटिव्ह येणार 1 अपॉन 1 प्लस एक्स येणार. इथं परत एकदा तोच फॉर्म्युला वापरतोय, 1 प्लस एक्स त्याचा स्क्वेअर डिव्हायडेड बाय 2 इंटू डी एक्स. हे इथं वापरल्यामुळे पुढं सोपं झालं बघा. आता इथं आपण चेंज केला त्याच्यामुळे इथं सोपं झालं, कारण आता इथं काय होईल, इथं ही एक टर्म कॅन्सल होईल. हे 2 बाहेर घेतोय इथं आता, आणि ही टर्म पण पुढे घेतोय, 1 प्लस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू लॉग ऑफ 1 प्लस एक्स डिव्हायडेड बाय 2. हे इंटिग्रेशनच्या आतमध्ये डिव्हायडेड बाय मध्ये जे 2 आहे त्याला पण बाहेर घेतोय. इथं शिल्लक राहील आता 1 प्लस एक्स फक्त. याच्यासाठी परत एकदा तसाच फॉर्म्युला वापरून घ्या. सो दिस इज इक्वल टू 1 प्लस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर लॉग ऑफ 1 प्लस एक्स डिव्हायडेड बाय 2 मायनस 1/2. याचं इंटिग्रेशन येणार 1 प्लस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर डिव्हायडेड बाय 2 प्लस सी. याच्यातनं कॉमन येते बघा एवढं, 1 प्लस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर डिव्हायडेड बाय 2. हे जर कॉमन घेतलं तुम्ही तर इथं शिल्लक राहील लॉग ऑफ 1 प्लस एक्स. ही पूर्ण टर्म बाहेर घेतलेली आहे, त्यामुळे पुढे मायनस 1/2 प्लस सी हे असेल. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल,
I equal to integration of cosec of log x into bracket 1 minus cot log x into dx. याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करून घेऊया पहिल्यांदा. पुट लॉग एक्स इक्वल टू टी. याच्यावरून एक्स इक्वल टू ई रेस टू टी येणार. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. याची डेरिव्हेटिव्ह घेतली की dx अपॉन dt इक्वल टू ई रेस टू टी ची डेरिव्हेटिव्ह ई रेस टू टीच येणार. dx इक्वल टू ई रेस टू टी इंटू dt येणार. therefore I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ इथे येणार कोसेक टी इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉट टी dx च्या ठिकाणी येणार ई रेस टू टी इंटू dt. आता हे ई रेस टू टी पुढे घेतोय इंटू ब्रॅकेट कोसेक टी नात मल्टिप्लाय करून घ्या. कोसेक टी मायनस कोसेक टी इंटू कॉट टी इंटू डी टी. अजून इंटिग्रेशन घ्यायचंय त्याच्या आधीच प्लस ती यायला लागले तिथं. आता कोसेक टी ची डेरिव्हेटिव्हच ही आहे. बरोबर आहे का बघा. म्हणजे हेच तुम्ही एफ ऑफ टी कन्सिडर करा, ही त्याची डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट होते. सो दिस इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू टी हे एफ ऑफ टी कोसेक टी. कोसेक टी ची डेरिव्हेटिव्ह काय ते मायनस कोसेक इंटू कॉट प्लस एफ डॅश टी येते इथं इंटू डी टी. सो दिस इज इक्वल टू ई रेस टू टी इंटू एफ ऑफ टी प्लस सी. मग एफ ऑफ टी म्हणजेच कोसेक टी आहे प्लस सी. आता टी आणि ई रेस टू टी कोण कोण आहेत बघा बरं. टी असेल तर लॉग एक्स लिहा आणि ई रेस टू टी असेल तर एक्स लिहा. ई रेस टू टी आहे तिथं एक्स लिहायचं आहे. कोसेक टी आहे तिथं लिहायचं आहे लॉग एक्स प्लस सी. हे त्याचं फायनल आन्सर.